ब्रेकनंतर माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव आज कट्ट्याचे पाहुणे आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता तुम्ही असं आहे की म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये असे म्हणजे स्टेट बँक, रिझर्व्ह बँक, मग कुलगुरू, मग खासदार, लेखक, व्याख्याते, रिसर्च संशोधक असे त्याला खूप तुमच्या व्यक्तिमत्व. तुम्हाला म्हणजे सगळ्यात मजा काय करताना येते, म्हणजे कशात आली किंवा येते का सगळंच करताना येते? मजा येत नसली तर मी ती गोष्ट करतच नाही. मला सगळ्या गोष्टींमध्ये मजा येते. तुम्ही पहा, आता मी रिझर्व्ह बँकेमध्ये 31 वर्ष काम केलं. 31 वर्ष काम करत असताना मला जे अनुभव आले ते कुठल्याही रिसर्चरला मिळत नाहीत असे अनुभव मला मिळाले. म्हणजे जेम्स बॉन्ड सारखं परदेशी जाऊन रिसर्च करायची संधी कोणाला मिळालेली आहे? तुम्ही ऐकलंय का कधी? आणि माय गव्हर्नर, त्यावेळी ते गव्हर्नर, ते मला पब्लिकली जेम्स बॉन्ड ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणायचे. कारण मी हवाला डीलर असल्याचा आविर्भाव आणून मी मध्यपूर्वेत जाऊन हवाला मार्केटचा जो स्टडी केला त्याचा पॉलिसीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्यंतर आलेला आहे. अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स. अफगाणिस्तानमध्ये माझी नियुक्ती झाली होती. तिथे वॉर चालू असताना मला तिथे चीफ इकॉनॉमिक काउन्सिलर, तिथे एक्सचेंज रेट ठरवण्याचं काम मी करत होतो, त्यांचे इंटरेस्ट रेट ठरवण्याचं काम मी करत होतो. गोल्डचं स्वॅपिंग, तिथे असलेलं गोल्ड ते लंडन स्टँडर्ड गोल्ड करून घेऊन त्यांच्यासाठी पैसे उभारण्याचं काम मी करत होतो तिथे. ते हे सगळे अनुभव मला रिझर्व्ह बँकेने दिले. पण तुम्ही जेव्हा अफगाणिस्तानमध्ये होतात ते वर्ष कोण होतं, तिथं कोणाची सत्ता होती? तालिबान जाऊन ज्यावेळी ते कारझाई आले होते, कारझाई वॉज द चीफ. आणि तर तिथे मी असताना तिथे मला अचानक बऱ्याचशा गोष्टी अशा योगायोगाने होतात. एक दिवशी संध्याकाळी रोज माझी पत्नी मला फोन करत असे. एक दिवशी तिने फोन केला आणि मला सगळ्या इकडच्या तिकडच्या बातम्या सांगितल्या. आणि नंतर अचानक तिला आठवलं. ते म्हणाले, तुम्हाला कुलगुरू व्हायचं आहे का? कुलगुरू म्हटल्यानंतर एकदम माझा अँटेना जागा झाला. कारण मी मुळातला शिक्षक आहे, हाडाचा शिक्षक आहे. त्यामुळे कुलगुरू म्हटल्यानंतर मला एकदम आश्चर्य म्हटलं, कुठलं विद्यापीठ? मला मुंबई विद्यापीठ अजिबात नको होतं. ती म्हणाली पुणे विद्यापीठ. पुणे विद्यापीठ म्हटल्यानंतर मी 40 सेकंदामध्ये तिला उत्तर दिलं, आय एम टेकिंग इट. पण 40 सेकंद का घेतले तुम्ही? पुण्यासारख्या विद्यापीठाचं कुलगुरू. कारण सांगतो तुम्हाला. हे पहा, पुणे या शहरामध्ये दलितांना ज्या प्रकारची वागणूक दिली गेली शेकडो वर्ष, त्यामुळे. आणि पुणे विद्यापीठाचा कुलगुरू हा पॉप सारखा असतो, लक्षात घ्या तुम्ही. त्याला एक सामाजिक बॅकग्राऊंड आहे, सोशल बॅकग्राऊंड आहे आणि सामाजिक आशय आहे त्यामागे. किंबहुना मी असं म्हणेन की तो एक काव्यगत न्याय आहे, पोएटिक जस्टिस आहे. आणि त्यामुळेच मी ठरवलं की, आणि त्यावेळी तुम्ही लक्षात घ्या, मला ₹1.25 कोटी मिळत होते वर्षाला. ते सोडून मी 50,000 रुपये प्रति महिना, म्हणजे 6 लाख रुपये. ₹1.25 कोटी कुठे आणि 6 लाख रुपये कुठे? आणि कोणत्या सालची गोष्ट आहे? 2007 सालची गोष्ट आहे. 2007 साली मी परत आलो आणि तो पुढाकार घेतला होता. आश्चर्य म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की शरद पवारांनी मला आणलं. साप चूक आहे ते. विलासराव देशमुखांना असा शोध लागला की पुणे विद्यापीठ ठाकठीक करायला नरेंद्र जाधवांना आपण बोलवायचं. कॅन यू इमॅजिन? मग त्यांनी यांना सांगितलं, आपले उल्हासदादा पवार, आणि उल्हासदादा पवारांनी माझ्या पत्नीला सांगितलं. तिने मला विचारलं आणि मी लगेच परत आलो. आणि कुठलाही म्हणजे औपचारिक इंटरव्ह्यू वगैरे होता, पण इट वॉज ऑल, आय वॉज इन्व्हायटेड. म्हणजे एरवी किती चुरस असते आणि किती देणी घेणी होतात हे तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती आहे. इथे मला बोलावून घेण्यात आलं आणि त्यावेळी बऱ्याच लोकांनी अग्रलेख लिहिले होते वर्तमानपत्रांनी की ते तिकडे ठीक आहे, पण इकडे बॉम्बगोळे, इथे पुण्यामधले बॉम्बगोळे त्यांना सहन होतील किंवा काय, याच्याबद्दल आपण साशंक आहोत, असं बऱ्याच जणांनी, कुमारने लिहिलं होतं असं. पण तसं झालं नाही. अँड आय एन्जॉयड एव्हरी मोमेंट ऑफ माय स्टे ॲज अ वाईस चान्सलर. पण हे सांगा की तुम्ही पुण्याच्या बद्दल तुम्ही 40 सेकंद विचार केला. हो. एक तर तुम्ही 40 सेकंद काय